एवरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर हा व्हिडिओ मी सहजच बनवला। खूप दिवस झालं तुमच्याशी अशा गोष्टी नाही झाल्या। ॲक्च्युली लाईव्हवर बोलते, पण लाईव्हवर असं काहीतरी मुद्दा पकडून असं काहीतरी बोलत नसते मी, आणि त्यामुळे म्हटलं चला आज असा व्हिडिओ बनवू की ज्यामध्ये मी तुमच्याशी बोलतीये असं मला फील होईल आणि मला जे बोलावं वाटतं मी ते बोलणार। तर असं आहे। तर आजचा व्हिडिओ जरा सेटअप करते। माझा सेटअप तुम्हाला दाखवलं ना तर तुम्ही म्हणणार क्या है ये, ऐसा करून सेटअप करताय। तो मैं करती हूँ। तर गेली काही दिवस म्हणण्यापेक्षा 4-5 दिवस मी निहालमुळे थोडंसं घरातच आहे बिझी, कारण निहाल आहे आजारी। तो आजारी असल्यामुळे मला कुठे बाहेर निघताच जमत नाही। निघता जमतं तर कुठं तिथलं तिथंच घरात सोसायटीमध्ये, बाहेर कुठं निघता नाही जमत। असंच मला ऑफिसला सुद्धा येता जमत नाही कारण तो आजारी होता। आणि आता आजारी पडण्याचं खूप जास्त प्रमाण चालू आहे। कारण काय आहे, इतका भयानकच्या एक्स्ट्रीम लेवलचा उन्हाळा सुरू आहे सध्या। आणि मुलांच्या आता म्हणजे निहाल डे केअरला आहे, त्याचं टायमिंग सांगते सकाळी 10 ते 1:30 दोन्ही टायमिंग असे बेकार आहे ना। दोन्ही टाईममध्ये भयानक ऊन असतं। आणि तो 1:30 वाजता म्हणजे 2 वाजता आम्ही घरी पोहोचतो, त्यानंतर खातो, त्यानंतर झोपतो। मग ह्यामध्ये मुलाला ऊन लागतं, तर त्याच्यातच तसंच झालं निहालसोबत। त्याला लागलं म्हणजे उन्हाचं म्हणजे जे म्हणतात की जरा त्रास जाणवला, तर डोळ्यांना प्रॉब्लेम, म्हणजे आय इन्फेक्शन म्हणतो ना, डोळे सुजणं, त्याच्यातून पाणी येणं, घाण तयार होणं असं झालं। आणि खोकला पण नाही झाला, ताप ऑब्वियसली। मग ह्या सगळ्या गोष्टींचं मग सर्दी पण झाली, मग सगळ्याच गोष्टी हे ते 2 वेळेस डॉक्टरकडे जाऊन आले, बट स्टील काही सुधारणा नाही आहे। आणि खोकला असल्यामुळे ते कफ पडतोय, उलटी होतीये, अशा सगळ्या गोष्टी चालल्या। तर आता ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला का सांगते माहिती आहे का, की तुमचे पण मुलं असतील तर तुम्ही काळजी घ्या। स्कूलला सुट्ट्या लागल्या असतील तर बेटर वे, खूप छान गोष्ट आहे। जर नसेल लागल्या तर प्लीज त्यांना कुठे बाहेर पाठवू नका, जरा काळजी घ्या। आणि कारण मी पण आता मला ना आता खूप रिग्रेट होते की मी त्याच्या आजवळची फीस पेमेंट केलं, त्याचं मला जे करायला नव्हतं पाहिजे। मी ह्याच महिन्यात त्याचं बंद करून दिलं असतं, बट स्टील चलो काही बात नाही। 15 दिवस करेल, मग त्यानंतर मे महिन्यामध्ये त्याला सुट्टी असणार आहे, त्याला घरीच ठेवणार होता मी। आणि म्हणजे तो कसा आता नर्सरीला जाईल ना, तर त्यामुळे मग जरा हे बरं। आता मी काय करते आहे, तर मी बुक रिडिंगची जर्नी कशी सुरू आहे मी माझं सांगते तुम्हाला बरं का। लाईव्हवर असले की नाही दुसऱ्यांसोबत गोष्टी करत काहीतरी टॉपिक निघतो, त्याच्यावर बोलतो, म्हणून मी म्हटलं मला जे वाटेल ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे। तर बुक रिडिंगचं तर हो, बुक रिडिंग चालू आहे, बट मी ऐकते एक स्टोरी जी उर्मिला निंबाळकरनी बोललेली आहे, चिखले फॅमिली ॲट होम क्वारंटाईन म्हणून एक आहे, ती स्टोरी ऐकते आहे। आणि सोबतच ऑटोमिक हॅबिट्स परत वाचते आहे। आय नो सगळे म्हणाल तुम्ही तुझं झालं, बट म्हणतात ना आपल्या नवीन सवयी लावण्यासाठी आधीच्या इतक्या घाणेरड्या सवयी आहेत त्या मिटतच नाही, जे की सकाळी लवकर उठणं होण्याचे चान्सेस खूप कमी होतात। उठू नाही वाटत, करू नाही वाटत, खाऊ नाही वाटत, म्हणजे काय म्हणतात ना असं हेल्दी खायला नको वाटतं, असं सगळ्या गोष्टी माझ्यासोबत चालू असतात, मी करत नाही। तर ते करायचं मी ट्राय करते, म्हणूनच हा व्हिडिओ बनवला की मी तुम्हाला सगळं सांगू की मी तुम्हाला दिसते की मी खूप मोटिवेट झालेली आहे, मी खूप करते, हे करते, ते करते, ह्या करते। तसं नाही आहे। प्रत्येकाचं असं जे ग्राफ असतो की नाही असं असतो, असा मी जानेवारी महिन्यामध्ये एकदम हायवर होती, मग नंतर फेबमध्ये थोडीशी खाली, मग मार्चमध्ये थोडी वर गेली, परत खाली, असं चालू आहे। तर मला ते परत वर न्यायचं आहे, म्हणून मग मी परत म्हटलं ऑटोमिक हॅबिट्स ऐकलं, आता परत वाचून घ्यायचं, आणि मग ज्या टायनी चेंजेस मला करायचे आहेत ना स्वतःमध्ये ते करेल, म्हणून असं आहे। कारण बंबार्डिंग केल्याशिवाय माझ्यामध्ये मी इतकी ना धीट आहे ना, काही गोष्टी शिकण्यासाठी मी पाहत नाही, म्हणून मी इतकी धीट आहे अशी नाही का, करत नाही का, आळशी, धीट म्हणण्यापेक्षा आळशी प्राणी आहे की 1-2 दिवस करेल, मोटिवेशन वाटेल तोपर्यंत, मग नंतर छोड दिया, म्हणजे काय जरूरत करते की दिस काइंड ऑफ माझा ॲटिट्यूड आहे, जे की चांगलं नाही आहे। तर म्हणून मी मग ठरवलं की आता मी परत चालू करते। 4 दिवस परत योगा केला, परत बंद केला, 4 दिवस परत हे केलं, पण हां 2-3 सवयी आहेत त्या रेग्युलर चालू आहेत। इव्हिनिंगला, रात्रीला शक्यतो मी ना 8च्या नंतर जेवणाचं टाळते आहे। हां पण घरी राहते, जॉईंट फॅमिली आहे, तर एखाद दिवस होऊन जातं,
रेग्युलर टीथ म्हणजे 2 टाईम ब्रश करणं चालूच आहे. स्किन केअर येस. आणखी काय, निहालसोबत क्वालिटी टाईम येस. झोपण्याचं होत नाही मला लवकर, ते पण कधी होतं कधी होत नाही. निहालमुळे पण जरा शेड्यूल होतं. हां, बुक रिडिंगचं सांगते. मिनिमम 2 पेजेस तरी वाचते बरं का. जमले तर 10 पेजेस वाचतेच मी, नाही झालं तर 2 पेजेस तरी वाचतीच आहे. आणि डेली वाचते बरं का, ते चालूच आहे. तर अशा सगळ्या गोष्टी करते आहे. पण हां, मेडिटेशन होत नाही सध्या माझ्याच्याने. जमेल तेव्हा करते मी. ऑफिसमध्ये येऊन करते, कधी कधी घरी करते, जमेल तेव्हा करते, किंवा झोपून असताना सुद्धा करते. योगनिद्रा करते कधी कधी. आणखी काय करते मी, नाही काही नाही. तर मी लोकांना, ज्यांना कोणाला वाटतंय ना की खूप मोटिवेट झालेली आहे, खूप छान छान काही करते, नाही, माझ्यामध्ये पण डाऊनफॉल असतात. पण तरी मी काय म्हणतात ना, स्वतःला एक ऊर्जादायी ठेवण्याचा प्रयत्न करत असते. आणि हो, तुम्ही लोकांनी म्हणजे व्हिडिओज पाहत आहेत, तुम्हाला शॉपिंगचे व्हिडिओज खूप आवडतात माहिती आहे. बट गाईज, ह्या व्हिडिओला पण जरा सपोर्ट करा ना. मी का म्हणते माहिती आहे का ह्या गोष्टीला, कारण अरे यार, मला ह्या गोष्टी आवडतात, मला ह्या गोष्टी करायला आवडतात माहिती आहे. तुमच्याशी असं बोलणं किंवा तुमच्यासोबत नवीन नवीन गोष्टी शेअर करणं. जसं मी काल आंब्याचं लोणचं बनवलं, ते तुम्हाला शेअर केलं. तशाच माझ्यासोबत गोष्टी असतात. मी निहाला स्टोरी सांगते, त्या गोष्टी शेअर करणं. मी बुक वाचते, किंवा मी आता नवीन गोष्ट शिकत आहे, तर त्या गोष्टी तुमच्याशी शेअर करणं मला आवडतं. तर तुम्ही अशा गोष्टीला पण सपोर्ट करा. मी नाही म्हणत की तुम्ही माझ्या शॉपिंगच्या व्हिडिओला सपोर्ट नका करू किंवा सोडून द्या, नाही, त्याला सपोर्ट करा, तिथूनच सगळ्या गोष्टी होईल. बट ह्या गोष्टींना पण करा. काय वाटतं सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये. तर काय नव्हतं, पटपट काय बोलता जमेल मी तेवढं बोललंय. असं मी ना विचार करते माहिती का, मी दुसऱ्यांसारखं, जे दुसरे इन्फ्लुएन्सर असतात, दुसरे यूट्यूबर असतात, त्यांच्यासारखं बोलेन की हॅलो, मी तुम्हाला सांगेन की मी आज कुठला बुक वाचला महिन्यामध्ये 5. पण माझा स्वभावच नाही आहे तो की मी असं म्हणजे शांत. मी तुम्हाला सांगणार आहे की मी काय बुक वाचला अशा तसं. तर ठीक आहे.